संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12वीचा निकाल जाहीर झाला। यामध्ये नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील 2 जुळ्या भावांनी यशाचे शिखर गाठले आहे। यांनी विज्ञान शाखेमध्ये प्रावीण्यासह गुण मिळवले आहेत। सुवर्ण राजनकर व सोहम राजनकर हे दोघंही या यशाचे भागीदार ठरले आहेत। यांनी संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आईला दिले आहे। तर जाणून घेऊया सुवर्ण राजनकर यांच्याकडून। नाव सुवर्ण राजनकर आहे आणि मला आता 12th मध्ये 93.67 म्हणजे 94% भेटले। आम्ही दोघांनी सोबतच अभ्यास केला होता आणि विदाऊट एनी कोचिंग क्लासेस, आणि आमच्या आईने सगळं शिकवलं आहे। हे याचं जे श्रेय आहे ते माझ्या आईला जाते। आणि हे आंबेडकरची खूप सारे टीचर्सनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे। आम्ही सायन्स स्ट्रीम मधून हे केलं आहे प्रोग्रेस समोर, आणि आमच्या आता समोर प्लॅनिंग आहे बीटेक फ्रॉम आय। आम्ही डेली 10 to 12 आवर्स अभ्यास करत होतो आणि बोर्ड्सचे आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करत होतो आणि खूपसे डाऊट्स आले त्याला मार्क करून ठेवत होतो। आणि एक्झाममध्ये आमचं पॅटर्न असतं की आम्ही अंडरलाईन करत आन्सर्स लिहित होतो। म्हणजे जे आन्सर्स तुम्ही लिहिता ते छान एक पॅराग्राफ करून किंवा पॉईंट्समध्ये पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे, पॉईंट्समध्ये लिहित जा आणि अंडरलाईन कीवर्ड्सला अंडरलाईन केलं तर त्याच्यावरच लक्ष जाते आणि त्याच्यातच मार्क्स भेटतात। माझं नाव सोहम राजनकर आहे। मी 12th सायन्समधून 89% भेटले आहे मला 12th मध्ये सायन्स स्ट्रीम थ्रू। मला तसा तर आनंदच होत आहे। माझ्या भावाला पण, माझ्या जुळ्या भावाला स्वर्णला 93 भेटले, तर मग असं म्हणजे खूपच छान वाटून राहिलं आज की इतकी जास्त भेटले आम्हाला। आम्ही दोघं तसं मिळूनच अभ्यास करत होतो। मी त्याचे डाऊट सॉल्व करत होतो, तो माझे करत होता। तेव्हा आमची मम्मीच शिकवत होती खूपसा आम्हाला, तर आम्ही सगळं मम्मीकडूनच करत होतो। ॲक्च्युली त्यांची मेहनत आहे ती, आणि त्यांनी सेल्फ स्टडी करूनच पूर्ण केलेलं आहे। आतापर्यंत तर कधी त्यांनी कोचिंग नाही लावलेलं, परंतु त्यांची म्हणजे जवळपास 10 ते 12 तास ते कंटिन्यू अभ्यास करतात सकाळी उठून, आणि मी जे सांगितलं ते करतात अगदी। म्हणजे जेव्हा म्हटलं तेव्हा अभ्यासाला बसतील, जेवायला बसतील, त्यानंतर कधी बाहेर जाणार नाही खेळायला, काही नाही अगदी। तर त्यांचं कॉन्सन्ट्रेट ओन्ली अभ्यासावर खूप आहे अगदी। ॲक्च्युली मी स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यामुळे PhD पण झालेलं आहे, त्यामुळे नोट्स कशी काढायची आणि कसं आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर करता येईल, तर या सगळ्यांचं ट्रेनिंग मला त्यांना चांगल्या प्रकारे माझ्या अनुभवातून देता आलं। त्यामुळे पुस्तक वाचून वगैरे कसे नोट्स काढायचे, कारण त्यांनी कोणतेच नोट्स पण यूज नव्हते केले, आणि पुस्तक वाचून वगैरे त्यांना लहानपणापासून पुस्तक वाचण्याची खूप आवड असते। तर जवळपास माझ्याकडे भरपूर पुस्तकं गोळा झालेले आहेत अगदी, आणि त्याच्यात त्यांनी खूप चांगला अभ्यास करून नोट्स काढून वगैरे केलेला आहे चांगल्यापैकी तयार। आता आपल्यासोबत होत्या पल्लवी राजनकर। ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकल, नागपूर।